अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आरोग्यदायी राहू दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। शाकंभरी नवरात्र जे आहे त्याची समाप्ती उद्या आहे, कारण उद्या 2026 मधील पहिली पौर्णिमा जी आहे ती शाकंभरी पौर्णिमा, म्हणजे अन्नपूर्णा देवीची आपल्याला पूजा करायची असते। कारण शाकंभरी पौर्णिमा जी आहे ती आपण कुलदेवीची, कुलदैवताची, स्वामींची, दत्ताची सेवा करायची आहे। आज संध्याकाळी शुक्रवारी सायंकाळी 6:54 पौर्णिमा लागणार आहे आणि उद्या शनिवारी दुपारी 3:33 ही शाकंभरी पौर्णिमा लागणार आहे। आता शाकंभरी पौर्णिमेला आपल्या कुलदेवीची आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे, कारण आपल्या घरामध्ये जे काय अडचणी, आर्थिक अडचणी असतील, विवाहाच्या अडचणी असतील, किंवा अजून मुलांच्या संदर्भात अडचणी असतील, आजारपणाच्या अडचणी असतील, किंवा अजून काय अडचणी असतील त्या दूर होतील। म्हणून आपल्याला उद्या कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण आपलं रोजचं नित्यनेमानं पहाटे लवकर उठायचं आहे, स्वच्छ घर झाडून पुसून घ्यायचं आहे। घरामध्ये फरशी पुसत असताना, लादी पुसत असताना भीमसेन कापूरचा एक तुकडा, मीठ, हळद, गोमूत्र, गंगाजल आणि गुलाबजल हे सगळं पाण्यामध्ये टाकून फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्यानंतर मुख्य दरवाजाचा जो उंबरा आहे तो सुद्धा स्वच्छ धुवून पुसून त्याला हळदीचं लिंपण करायचं आहे। आंघोळ करून स्वच्छ धुतलेली कपडे घालायचे। आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा चिमूटभर हळद, गंगाजल आणि गुलाबजल टाकून आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर धुतलेली स्वच्छ कपडे घालून आपण आपल्या नित्यनेमेच्या पूजेला सुरुवात करायची आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण तुळशीला जल अर्पण करत असताना, उद्या पौर्णिमा आहे त्यामुळं दूध कच्चं पाण्यामध्ये घालून ते तुळशीला पाणी अर्पण करायचं, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचं। त्यानंतर सूर्याला जल अर्पण करायचं आहे, कारण 2026 हे वर्ष जे आहे ते सूर्याचं वर्ष आहे। जे कोणी ह्या वर्षभरात जेवढं तुम्हाला लवकर उठून सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण करता आलं तर तुम्ही सूर्याला जल अर्पण करा, त्यामुळे तुम्हाला सरकारी नोकरी लागण्यासाठी त्याचा फायदा होईल। त्यानंतर देवघरातली जी देवपूजा आहे ती देवपूजा करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही गणपतीची पूजा करायचं, दीप प्रज्वलन करायचं, गणपतीची पूजा करायचं आणि त्यानंतर कुलदेवीची पूजा करायची। कुलदेवीची पूजा करत असताना बघा, शाकंभरी पौर्णिमा असल्यामुळं कुलदेवीला जे आंब्याचं आमरस असतं किंवा आंब्याचा गर मिळत असतो, बेकरीमध्ये मिळतो, तर ते आमरस आणून तुम्ही कुलदेवीला आमरसाचा अभिषेक घालायचा। 5 चमचे का असेना अभिषेक त्या कुलदेवीला अमृतचा घाला। त्यानंतर मूर्ती स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या आणि त्या मूर्तीला हळद, कुंकू, गुलाब, अत्तर लावून ह्या मूर्तीची स्थापना करायची आहे। स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा उद्या दत्त महाराजांची मूर्ती असेल, कुलदैवत तुमचे जे खंडोबा असतील त्यांना सुद्धा तुम्ही काय करायचे, कच्चं दूध त्यामध्ये केशर घालायची किंवा पंचामृत तयार करून उद्या अभिषेक घालायचा। बाळकृष्ण असेल म्हणजे कमीत कमी शक्य असेल तेवढ्या देवांना तुम्हाला उद्या पंचामृतनं अभिषेक घाला आणि त्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून त्याची पूजा विधिवत करून जाग्याला स्थापना करा आणि त्यानंतर तुम्ही देवघरामध्ये ज्या तुमच्या देवांची पूजा झाली असते त्या देवांना फूल अर्पण करायचं, नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर तुम्हाला उद्या काय करायचं आहे बघा, 2 भीमसेन कापराच्या वड्या आणि 2 लवंगा ह्या ज्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आणि ते संपूर्ण घरामध्ये फिरवायचं। त्यामुळं तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद तर राहीलच आणि त्यामुळं घरातली सुद्धा नकारात्मकता दूर होईल। त्यानंतर बघा, गुलाबाचं एक फूल घ्यायचं, त्या गुलाबाच्या फुलावरती तुम्ही 2 भीमसेन कापूरच्या वड्या ठेवायच्या। नसेल भीमसेन कापूर तर साधा कापूर तुम्ही ठेवायचा आणि त्या गुलाबाच्या फुलावरतीच ह्या कापूर वड्या प्रज्वलित करायच्या आणि त्यानंतर हा कापूर शांत झाल्यानंतर हे जे उरलेलं फूल आहे हे कुलदेवीला अर्पण करायचं। त्यानंतर तुम्हाला उद्या शक्य असेल तर नक्कीच दुर्गा सप्तशतीचा पाठ करा। दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही जर केला
तर तुमच्या मुलांच्या शिक्षणातल्या, नोकरीतल्या, लग्नातल्या ज्या अडथळे आहेत ते देवीच्या आशीर्वादानं लवकर पूर्ण होतील. त्यानंतर सत्यनारायण पूजा उद्या करायची आहे. सत्यनारायण पूजा ही तुम्ही करत असताना जो प्रसाद करत असता शिऱ्याचा, तो प्रसाद फक्त आणि फक्त तुम्ही घरातल्या व्यक्तीने खायचा, बाहेरच्या कोणालाही द्यायचं नाही. उद्या शाकंभरी पौर्णिमा आहे, त्यामुळं पुरणपोळीचा नैवेद्य जमला तर शक्य असेल तर करा. खीर पुरीचा नैवेद्य तुम्ही देवीला, माता लक्ष्मीला, कुलदेवीला दाखवा. अन्नपूर्णा मातेची तांदूळ उद्या जे आहेत ते बदलायचे. अन्नपूर्णा मातेला अभिषेक घालायचा, मूर्ती स्वच्छ पुसायची, दुसरे नवीन तांदूळ वाटीमध्ये घ्यायचे आणि त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची. अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती तांदळामध्ये ठेवता ती निम्मी मूर्ती त्या तांदळाच्या आत गेली पाहिजे आणि निम्मी वरती राहिली पाहिजे. अशा पद्धतीनं अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची. त्यानंतर गुरुचरित्र, कारण पौर्णिमा आहे, गुरूंसाठी सुद्धा ही पौर्णिमा असते, त्यामुळं उद्या गुरूंसाठी म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा सारामृतचे संपूर्ण पाठ करा, 11 माळी जप करा, तारक मंत्र म्हणा, 14 वाद्य गुरुचरित्रातला, 18 वाद्य गुरुचरित्रातला संपूर्ण वाचा. त्यानंतर मल्हारी सप्तशतीचा पाठ शक्य असेल तर वाचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, श्रीयंत्रावरती किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा कुलदेवीच्या मूर्तीवरती कुंकुमार्जन करायला विसरू नका. माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती जर तुम्ही कुंकुमार्जन केला तर तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमो नमः म्हणत तुम्ही कुंकुमार्जन करायचं. किंवा श्रीम, माता लक्ष्मीचा अतिशय प्रिय असा हा मंत्र आहे श्रीम, ह्या 2 बोटामध्ये मधल्यात कुंकू धरायचं. मूर्तीच्या चरणापासून डोक्यापर्यंत वर कुंकुमार्जन करत यायचं आणि श्रीम म्हणत तुम्ही जर कुंकुमार्जन केलं तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये भरपूर पैसा देईल. त्यानंतर उद्या मांसाहार, मद्यपान टाळायचं आहे. ज्या घरामध्ये मांसाहार पौर्णिमेला, अमावस्याला केलं जातं त्या घरामध्ये सतत वारंवार अडचणी, वादविवाद होत असतात, त्यामुळं शक्यतो मांसाहार टाळा. मी अगदी तुम्हाला विनंती करून सांगते, तुम्ही स्वामीचरणी निवेदन ठेवा की आमचं मांसाहार बंद होऊ दे. तुम्ही स्वतः अनुभव घ्याल, कारण माझा स्वतःचा अनुभव आहे. मला नॉनव्हेज अतिशय प्रिय होतं, पण ज्यावेळेला स्वामींनी मला जोडून घेतलं त्यावेळेला स्वामींना मी पहिल्या दिवसापासून एकच विनंती, एकच प्रार्थना, एकच निवेदन ठेवायची, महाराज मला नॉनव्हेजपासून लांब ठेवा, माझं घर शुद्ध शाकाहारी करा, असं मी म्हणायची. त्यामुळे माझं पूर्ण नॉनव्हेज बंद झालेलं आहे, मला आज अभिमान वाटतो. त्यानंतर बघा, तुम्ही संध्याकाळी शक्य असेल तर तुमच्या घराच्या जवळपास केळीचं झाड असेल, पिंपळाचं झाड असेल, शमीचं झाड असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आणि त्याची पूजा करून यायची. त्यानंतर बघा, रात्री 12:08 चंद्राची पूजा करायची. ज्या घरामध्ये प्रत्येक पौर्णिमेला चंद्राची पूजा केली जाते त्या घरातल्या कोर्ट कचेरीच्या केस असतील, आर्थिक अडचणी असतील, अजून काय घरामध्ये अडचणी असतील, त्या 100% दूर होतील. प्रत्येक पौर्णिमेला शक्य असेल तर उद्यापासून काय करायचं, रात्री 12:08 स्वच्छ हातपाय धुवायचे, आंघोळ करणं शक्य असेल तर आंघोळ करा. त्यानंतर चंद्राची पूजा करायची, चंद्राला जल अर्पण करायचं, हळद कुंकू, अखंड तांदूळ, एखादं फूल अर्पण करायचं, तुपाचा दिवा ओवाळायचा, अगरबत्ती ओवाळायची आणि त्यानंतर 13 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि चंद्राला विनंती करायची, तुमच्या घरातल्या ज्या काय अडचणी आहेत त्या सांगायच्या, त्यामुळे सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यानंतर बघा, तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती जर आली तर त्या स्त्री असेल तर तिला हळदी कुंकू देऊन एखादी केळ ओट्यात द्या किंवा हळदी कुंकू देऊन साखर पाणी तरी द्यायला विसरू नका. त्यानंतर एखादा जेंट्स व्यक्ती आला तर त्याला चहा विचारा, कुठल्या रूपामध्ये कोण तुमच्या घरामध्ये येईल सांगता येत नाही, त्यामुळे पाहुणचार करायला विसरू नका. आणि त्यानंतर बघा, तुम्हाला उद्या शक्य असेल तर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करता आलं तर करा. दान उद्या करायला विसरू नका. गरीब जे व्यक्ती असतात, अनाथ आश्रमामध्ये, वृद्धाश्रम असेल, एखादी गरीब व्यक्ती असेल, तुमच्याकडे कामवाली असेल, ज्यांना सतपात्री दान करा, ज्यांना त्या दानाचं महत्त्व आहे त्यांना दान करा. मग स्वेटर करा, ब्लँकेट करा, जेवण दान करा, गोड मिठाई दान करा, शक्य होईल तेवढं तुम्ही दान करा. ते दान केल्यामुळे सुद्धा तुमचे पितृ तृप्त होऊन तुम्हाला पितृंचा सुद्धा आशीर्वाद मिळेल. त्यामुळं उद्या
सत्यनारायण आर्थिक अडचणी नक्की दूर करते, त्यामुळे सत्यनारायण पण करा, कुंकुवार्जन करा, दुर्गा सप्तशतीचा पाठ करा, सारामृत वाचायला विसरू नका, 14 ते 8 ह्यातले कुठल्या शक्य होईल तेवढ्या सेवा करा. कारण सगळ्या सेवा करणं सगळं शक्य नसतं, कारण लहान मुलं असतात, घरामध्ये वयस्कर माणसं असतात, नोकरी असते, जॉब असतो. शक्य होईल तेवढ्या तर सेवा नक्की करा. कुलदेवीची सेवा उद्या करायला विसरू नका, अन्नपूर्णा मातेची सेवा उद्या करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.